तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। शिंदे आणि शरद पवार यांच्या आदेशानंच जरांगेंचं आंदोलन आहे। शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे। सरकार अस्थिर करण्यासाठी मराठा ओबीसी वाद निर्माण केला जातोय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आता टीका केलेली आहे। जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी आता टीकास्त्र डागलाय। हे आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेच्या आदेशानं, शरद पवारांच्या आदेशानं, कारण एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि त्याच्यानंतरच हा पाचवी नापास आंदोलनाची भूमिका घेतो। एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्यासाठी घाई गडबड झाली आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे वेळोवेळी राज्य सरकार अस्थिर करायचं, राज्यामध्ये दहशत निर्माण करायची, राज्यामध्ये ओबीसी मराठा सातत्याने वाद निर्माण ठेवायचा। रायला सायला शरद पवार गटाचे खासदार, शरद पवार गटाचे आमदार आणि काही अजितदादा गटाचे सुद्धा आमदार याला रसद देऊन ताकद निर्माण करण्याचं काम करताय। गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा। शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे असं महत्त्वाचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर सुरू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं टोल फ्री नंबर सुरू करू, बच्चू कडू यांनी सरकारकडे मागणी केली आहे। मी सर्व जाती धर्मांच्या शेतकऱ्यांसाठी लढतोय असं बच्चू कडू यांनी म्हटलं। तर कोणी ओबीसींसाठी लढेल, कोणी मराठा समाजासाठी लढेल, धनगर समाजासाठी लढेल, पण शेतकऱ्यांसाठी लढावं असं मला वाटतं असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। तर शेतकरी सुखी झाला तर कुठल्या जातीला आरक्षणाची गरज पडणार नाही असं सुद्धा महत्त्वाचं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहे, पण मी पहिलेच ठरवलं आहे की कुठल्याही जातीच्या संदर्भात आपला संदर्भ येऊ नये। कारण मी शेतकरी म्हणून लढतो आहे, मी दिव्यांग म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय। तर हा मजूर, शेतकरी, दिव्यांग सगळ्याच जाती धर्मात आहे आणि म्हणून मला वाटतं तो प्रत्येक जण, कोणी ओबीसीचा लढा लढेल, कोणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढेल, कोणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढेल। मला असं वाटतं की मी शेतकऱ्यासाठी लढावं। शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, तो सगळ्याच धर्मात आहे। शेतकरी सुखी झाला तर मला वाटतं कोणत्याच जातीला आरक्षणाची गरजच पडणार नाही, एवढी ताकद शेतकऱ्याच्या जमिनीत आहे। लक्षात, कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार? पुन्हा मी कर्जबाजारी होणार नाही, कर्जबाजारी झालो तर आत्महत्येच्या दरावर उभा राहणार नाही। याच्यासाठी एक टोल फ्री नंबर उभा केला पाहिजे सरकारनं। नाही सरकारनं केलं तर आम्ही शिवसेनेकडून करणारच आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। सीबीआयकडनं लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याची चौकशी करण्यात आली आहे। मोटेगावकर हे आरसीसी क्लासचे संचालक आहेत, तर प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींच्या अटकेनंतर आता ही चौकशी करण्यात आली आहे। सराव परीक्षेतील अनेक प्रश्न नीट परीक्षेमध्ये जशाच्या तसे जुळल्याचं समोर आलं। सीबीआयकडनं प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची 9 तास चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान काही दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात आता सीबीआयच्या रडारवर पालक सुद्धा आहेत। नांदेडच्या विद्युतनगरमधील कदम यांची चौकशी करण्यात आली, तर भाऊराव कदमसह पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। तर पुणे येथील कार्यालयामध्ये हजर होण्याची नोटीस आता पाठवण्यात आलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आता आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली। तर मनीषा मांढरे संपूर्ण कट कारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी असल्याचं समोर आलेलं आहे। तर सीबीआयनं कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरे ही वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं भाषांतर करण्याचं काम करत होती, त्यामुळे ती मूळ प्रश्नपत्रिकेशी तिचा थेट संबंध होता असं देखील आता तपासाअंती समोर आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।